पण गंमत अशी की मराठी माणूस त्यातून काही शिकेल तर शपथ. त्यामुळे मागील पानावरून पुढे असं त्याचे भांडण सतत चालू असते. या इतिहासातल्या भांडणातून शिकण्यापेक्षा तो सतत भांडतच जातो. यामुळे वर्तमान, भविष्य आणि भूतकाळात तिन्ही काळात त्याचे भांडण चालूच राहणार. धन्यवाद. हो हो, तुमच्यासाठी नाहीये. मग कोणासाठी आहे? इथं ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग होणार आहे. ऐतिहासिक नाटक? कुठले बरं ऐतिहासिक नाटक? काका मला वाचवा. हो 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 हो, काय तो नाट्यमय प्रसंग. वा 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 वा. राघोबा दादाने नारायणाच्या मागे लावलेले गार्दी, आनंदीबाईंनी केलेला धचामा, नारायणाच्या मागे लागलेले गार्दी आणि नारायणाने फोडलेली किंकाळी. काका मला वाचवा. अरे क्या, पण हे काका राघोबा दादासारखे दिसत नाहीत. मलाही माहित नसले हे ऐतिहासिक नाट्य कुठले बरं. जरा लपून पाहू. नाही नाही नाही, कितीही लांबचा चष्मा लावला तरी कुठेही चिमण्या दिसत नाही. संध्याकाळ झाली. माध्यान्नीला आकाशात तळपत असलेले गगनराज बँड्रा वेस्टला अस्ताला जायची वेळ झाली. आकाशात भगव्या रंगाची उधळण झाली आहे. पण एकदा का सूर्य बुडाला की भगवा रंग हळूहळू काळ्या रंगात मिसळत जाणार. अशा वेळेला चिमण्यांना परत बोलवलं गत्यंतर नाही. कारण उद्या सूर्य उगवला आणि पुन्हा बँड्रा ईस्टला भगवा रंग पसरला तर चिवचिवाट कोण करणार? तो कोण पक्षी उडत चाललाय बरे? ए पक्षा, कोण आहेस तू? आमच्या पक्षाचा आहेस? मी चिमणी नाही, तुमच्या पक्षाचा काहीतरी गोंधळ उडतोय. अरे मग तू कुठे चाललायस उडत? मी मालवणला चाललोय. मालवण? जगदंब जगदंब. या मालवणच्या कावळ्याने आमच्या सर्व मावळ्यांना काव आणलाय. आमच्याशी असे वागणाऱ्या मास आधीच कळते तर आम्ही तेव्हाच त्याचे पंख छाटले असते. पण त्याचे काय वाटत नाही. आम्हीच त्याला दाणे दिले आणि तोच आम्हाला चोच मारून निघून गेला. पण चिमणीच्या जाण्याच्या वेदना मात्र फार होत आहेत. आम्ही अंगा खांद्यावर खेळवलेल्या मोठा केलेल्या चिमण्या इथे इथे बस रे मोरा, बाळगाली चारा, चारा खा, पाणी पी, भुरकन उडून जा असं म्हणत वाढवलेल्या चिमण्या दाडा पाणी घेऊन उडून गेल्या. अजून तो प्रसंग डोळ्यासमोर आहे. अजून ते शब्द कानावर येतात हिंदी चित्रपटातल्या फ्लॅशबॅक सारखे. काका मला वाचवा. मराठी कलानगरीचे कलाकार सादर करीत आहेत एक सामाजिक, राजकीय, वैयक्तिक, नैमित्तिक, उपहासात्मक, तत्कालीन, ऐतिहासिक विडंबन. काका मला वाचवा. कलाकार नेहमीचेच यशवंत, गुणवंत. विशेष सूचना: या नाटकातील पात्रांचं कुठल्याही व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सादर करीत आहोत काका मला वाचवा. काका मला वाचवा. नारायण नारायण. काका मी तुमचा पुतण्या आहे, नारायण नाही. मला ठाऊक आहे बाळराजे. तरी तुम्ही म्हणालात नारायण. हो, मी देवाचं नाव घेतलंय, कुठल्या मानवाचं किंवा दानवाचं नाही. बोल राजा, मी तुझ्यासाठी काय करू? काका काका मला सांगा, माझं काय चुकलं? अरे कुठे काय चुकलंय तुझं? तर मग बंगल्यावर आमची अशी छीथू का होते? आम्हाला पदोपदी असं अपमानित का व्हावं लागतं? आमच्या जीवाला किती घोर, किती यातना होतात, कसं सांगू आणि किती सांगू असं झालंय काका. असं वाटतं की सरळ जावं आणि टकमक टोकावरनं उडी मारून स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यावं. असं बोलू नका. अहो, बोलण्याचंच काय घेऊन बसलायत काका? आम्ही खरोखरच जीव देण्याकरता टकमक टोकावर गेलो सुद्धा होतो.
पण काय बाळराजे, तिथे फोटो काढण्यासाठी दादा उभा होता. तिथे सुद्धा खानाला जसे जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी धनाजी दिसायचे, तसा मला दादा दिसतो. दादा सर्वत्र. त्याची दादागिरी सहन होत नाही काका, सहन नाही हो. आता सुद्धा तुमच्या सिंहासनामागे तोच उभा आहे असा मला भास होतोय काका. भास नव्हे, मी खरं तिथे उभा आहे. सद्गुराजे, बाळराजे काय म्हणतात ते तुम्ही ऐकलं असेलच. चोरून चोरून कशाला ऐकू? इथे बंगल्याच्या भिंतींना देखील कान असतात हे लक्षात असू द्या बाळराजे. आम्ही तर इथे प्रत्यक्ष उभे आहोत. असं तर मग एक लक्षात ठेवा, आपण आमचं बोलणं असंच जर चोरून ऐकणार असाल तर आम्ही आपलेच काय, वेळ प्रसंगी बंगल्याचे कान सुद्धा खेचायला मागे पुढे पाहणार नाही. सद्गुराजे, बाळराजे, काका, सद्गुराजे शांत व्हा. बाळराजे तुम्ही शांत व्हा. कसा शांत होऊ काका, कसा शांत होऊ? आमच्या मनाला सतत एकाच विचाराचा भुंगा पोखरत असतो काका. गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र भूमीचा भगवा चंद्र सूर्य कसा फडकत राहणार? लाखो करोडो मावळ्यांच्या रक्तावर घामावर आज ही दौलत उभी आहे, पण उद्या अरे 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 उद्या या दौलतीचं काय होणार काका? त्याची चिंता तुम्हास नसावी बाळराजे. ही दौलत आमच्या हातात सुरक्षित आहे. म्हणे सुरक्षित? मालवणच्या युद्धात आपली सबशेल दाणादाण उडाली आहे. दिल्लीच्या तख्ताला फितूर झालेल्या त्या दगाबाज नारायण खानानं आपल्याला नामोहरम करून सोडला. आपले कित्येक सरदार बाटवले, कित्येक मावळा धारातीर्थी पडला. आम्ही प्रयत्नांची शिकस्त केली. स्वतः साहेबांनी भरारी मारली होती. पण जर नियतीलाच हे मंजूर नसेल तर आम्ही तरी काय करणार बाळराजे? काका काका अजूनही सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या सेनेचं मुख्य पद आम्हाला द्या, मग पहा आम्ही अटकेपार झेंडे रोवतो की नाही ते. बाळराजे, आम्हाला विचार करावा लागेल. विचार? याचा अर्थ आम्ही नकार असा घ्यायचा का काका? कुठल्या गोष्टीचा अर्थ काय घ्यायचा तो आपला निर्णय आहे बाळराजे. ठीक आहे, तर मग आम्ही आमचे मुख्त्यार अवतार. पण एक लक्षात ठेवा काका, निर्णय कुठलाही घेतला तरी आमची निष्ठा सदैव आपल्या पायीच रुजू राहील. येतो आम्ही. पण काका, तुम्ही आम्हाला वाचवलं नाही एवढं लक्षात ठेवा. बाळराजे, असा गैरसमज करून घेऊ नका. मुजरा, इतकी भयान शांतता का बरं पसरली आहे इथे? पंत, एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर मी माझ्या एखाद्या विद्यार्थ्याला बोलवतो. सांगा, काय बिघडलंय? फ्रीज, एसी, टीव्ही का रिमोट कंट्रोल? डोकं बिघडलंय पंत, डोकं बिघडलंय. म्हणजे नक्की काय होत आहे? गरगरतंय, ठणकतंय का फिरलंय? पंत, आमचं नाही, बाळराजांचं डोकं बिघडलंय. जा, त्यांची समजूत घालून त्यांना परत आणा. मुजरा महाराज, अहो, हे कुठलं नाटक म्हणायचं? पेशवेकालीन, इतिहासकालीन की आद्य महाराष्ट्राचं?
बरं आता बसू का? नाही नाही म्हणलं ना बसायचं नाही. का? साहेब येणार आहेत. साहेब 47 साली गेला. अहो तो गोरा साहेब, हे आता देशी साहेब ते बघा आले. अरे बापरे. काका मला वाचवा वाचवा. हा आवाज आमच्या बारामतीच्या पुतण्याचा वाटत नाही. हा कोण नवीन पुतणा जन्माला आला आहे? काका मी आलोय. अरे काहीतरी चुकतंय तुझं. मी तुझं काका वगैरे काही नाहीये. मला माहिती आहे, पण तुम्ही माझ्या काकांचे खूप जुने मित्र आहात, म्हणूनच मी आपल्याकडे मदतीसाठी आलोय. अरे काय तू काय मला मामा बनवायला आलायस का? नाही, काका बनवायला. काका कसं सांगू काका, परवशतेच्या फासाला आमच्या कंठाभोवती विळखा घालायला सुरुवात केली काका. जगदंबा जगदंबा. तुझी अशी भाषा का बदलली बाबा अचानक? हे ऐतिहासिक नाट्य आहे काका. मग मला आधी नाही का सांगायचं? अशा नाटकातल्या भाषेची मला चांगलीच जाण आहे. आपल्या मुखावाटे असे नैराश्यपूर्ण बोल का बरं पडतायत बाहेर? आमच्या घरातल्या राजकारणाचा आम्हाला वीट आलाय काका. म्हणून आम्ही आमचा मार्ग स्वतंत्रपणे निवडण्याचा इरादा मनी धरलाय, आणि आपण या राजकारणातले दर्दी आहात काका, म्हणून आम्ही आपल्याकडे मार्गदर्शनासाठी आलोय. अरे आम्ही तुम्हाला काय मार्गदर्शन करणार? आम्ही शेतकरी माणसं. आमचा रस्ता जातो शेतातून. तुमचे शहरी पाय तिथे काट्या कुट्यात रक्तबंबाळ होतील. पण काका आम्ही प्रयत्नांची शिकस्त करू. छे 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 छे. अरे सकाळ झाली की औत खांद्यावर घेऊन शेतात जाणारी माणसं आम्ही. तुम्ही सकाळी उठत सुद्धा नाही. मग तुमचं गजराचं घड्याळ आम्हाला द्या. नाही. गजराचं घड्याळ बिड्याळ काहीही मिळायचं नाही. काका आपल्याला ही दिल्लीचं तख्त फोडावायचं आहे ना? अलबत. मग आम्ही आपल्याला रसद पुरवू. आम्हास दिल्लीचे तख्त फोडावयाचे आहेच, पण त्यासाठी तुर्तास आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता नाही. काका येतो आम्ही. काका ऐका काका काका. अरे 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 अरे, हे काका ही गेले. शिवाजी पार्कची उलथापालत तर झाली नाही ना? मुंग्यांनी कोहिनूर मिल तर गेली नाही ना? दादर चौपाटीला आग तर लागली नाही ना? मग आम्ही कसे कम नशिबी कसे? हर 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 हर. अरे मनाचा मानी माथ्याचा संतापी असा स्वयंभू नेता तू, आणि तुझ्यावर ही अशी वेळ यावी नाही. काळ चक्राला क्षमा मंजूर नाही. काका आजपर्यंत आम्ही तुमच्यावर निष्ठा वाहिली, तुमच्या शब्दाखातर रक्ताचं पाणी केलं, पण मुलगा आणि पुतण्या यातलं अंतर तुम्हाला नाही पार करता आलं काका. असो, आता आम्हाला कोणी कोणी वाचवण्याची गरज नाही. आता मला वाचवण्याचा प्रश्नच येत नाही. मुळे आता दादाला वाचवा. काय माझ्यावर रागवायचं काय कारण आहे? एक प्रश्न विचारू का? काय? नाही म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या महाराजांचा देश आपला असेल. मग अनेक मराठी माणसं ही अटकेपार झेंडा रोवण्याच्या योग्यतेची आहेत असतील, पण त्यांची सगळी शक्ती आपापसात भांडणातच खर्ची पडते. हे का? हा प्रश्न आम्हाला नव्हे, आमच्या काकांना विचारा. अरे म्हणजे हाच खेळ उद्या पुन्हा याच न्यायाने हे भांडण असंच चालू राहणार. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या शेवटी वसंत कानेटकर म्हणतात, इतिहासाच्या गालावरुनी जिथे एकदा सुकले ओघळ, स्रवू लागले शतधारानी पुन्हा एकदा तिथेच ओघळ. त्या शतधारा अनामिकाच्या मनी घाली ती पिंगा, शिवरायांच्या हृदयांतरीचे हे शल्य मला सांगा. अरे झालं ना तुमचं? मग जा आता.
मला प्रश्न पडलाय. काय? ईस्टला जाऊ का वेस्टला जाऊ? तू एक काम कर, तू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जा आणि जाताना ही खुर्ची घेऊन जा. आजपासून ही खुर्ची तुझी. काय बोलताय? हा, आवडलं?